तर प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालाय। अल निनोच्या या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते। विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका बसणार आहे या एल निनोचा। या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात येणार आहे। इंडियन ओशन डायपोल जो अभी है वो न्यूट्रल फेज में है। तो कुल मिलाकर हम बताएंगे कि जो आईओडी का न्यूट्रल फेज में होना और साथ साथ अल नीनो का प्रभाव होना, ये दोनों मिलकर हम देखेंगे कि मानसून की जो बारिश रहेगी इस बार समूचे भारत के साथ साथ हमारे विदर्भ के क्षेत्र को भी बारिश इस बार जो है मानसून की सामान्य से कम मिलने की पूरी संभावना बन रही है। और जो हमारा विदर्भ का जो बारिश मिलता है वो ऑलमोस्ट 940 और 950 मिलीमीटर जो एक सामान्य बारिश मिलती है, उसमें ऐसा अनुमान है कि उसके 90% ही अनुमान है कि रेनफॉल हो पाएगी पूरे मानसून में, जो सामान्य से कम की श्रेणी में आती है। तर बीडच्या केजमध्ये विकास कामांची चौकशी करण्याची मागणी आहे। विकास कामांची चौकशी करून कारवाईची ही गावातील तरुणांची मागणी आहे। गावातील तरुण आदित्य बारगजेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पाहायला मिळते। सरपंच पती आणि कार्यकर्त्यांचा तक्रार देणाऱ्या तरुणासोबत वाद झालेला आहे। तरी भिवंडीत ओला चालकाला तिघांकडून मारहाण करण्यात आली। भिवंडीतील मंडई परिसरात ओला चालकाला मारहाण करण्यात आली। कट मारल्याच्या रागातून ओला चालकाला मारहाण करण्यात आली। ओला चालकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भाई यार जबरदस्ती उसको मार रहे हो, अकेला जबरदस्ती मार रहे हो उसको। करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण ऍक्सिडेंट झाल्यानंतर ओला चालकाला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आल्याची दृश्य इथं पाहायला मिळतात। तर इगतपुरीतील खैरवाडीमधील पाणी प्रश्न अजूनही जैसे ते आहे। विहिरींनी तळ गाठला असूनही टँकरनं अपूर्ण पाणी पुरवठा होतोय। विहिरी आटल्यानं मोखाडा तालुक्यातून पाणी आणावं लागणार, याबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलेलं आहे। नवीन अधिकारी सुट्टीवर गेलेत तर 19 तारखेला रुजू होणार असल्याची माहिती आहे। तर परभणीमध्ये निनावी चिठ्ठी लिहित 45 लाखांची खंडणी मागितली। 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। पैसे न दिल्या जीवे मारणार असल्याच्या चिठ्ठीत उल्लेख आहे। खंडणी मागणारे 3ही आरोपी फिर्यादीचे जिवलग मित्र असल्याची माहिती आहे। तर लग्नाचा आमिष दाखवून 25हून अधिक महिलांची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली। लुटेरा दुल्हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात आहे। मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं ग्रेटर नोएडामधून या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। मेट्रो मिलियर्स वाईल्डद्वारे फसवणूक करायचा आरोपीनं खोटी नावं वापरून दिव्यांग, घटस्फोटित आणि असहाय्य महिलांना लग्नाचा आमिष दाखवून जाळ्यात ओढलं। तर पिंपरी चिंचवडमध्ये 48 वर्षीय आयटी कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलंय। हिंजवडी आयटी हबमधील नामांकित कंपनीत कामाला होता। वरिष्ठ महिला सहकार्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात येतोय। हिंजवडी आयटी हबमधील नामांकित कंपनीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 2 वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। TCS कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई यांनी 2 जून रोजी सुसाईड केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी डिटेल सुसाईड नोट लिहिलेली आहे। TCS मध्येच प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकारी यांच्याबद्दल त्यांनी नमूद केलेलं आहे की त्या वेळोवेळी त्यांचा पाणउतारा करायच्या, त्यांना रागवायच्या, त्यांनी प्रोजेक्टमध्ये त्याची रेटिंग ही खराब देण्याची त्याला धमकी द्यायच्या। भोसरी पोलीस स्टेशन येथे BNS 108 आणि 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तर अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा पीडितेनं आरोप केला। ग्रामस्थांचा राहता पोलीस ठाण्यावर मोर्चा आहे। अहिल्यानगरच्या राहतामध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षे नराधमा करून अत्याचार करण्यात आलाय। नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। तपासी महिला अधिकारी मुलीवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम आहे। 5 तालुक्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासत असून शेतकऱ्यांची कामं थांबली आहेत। पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। 15 तारखेपर्यंत डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला केली। तर मुंबईच्या अँटॉफिल परिसरामध्ये CGS या कॉलनीमध्ये रस्त्यावरून वाद झालेला आहे। बाहेरच्या नागरिकांना सोसायटीतून जाणारा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी आहे।
बाहेरच्या नागरिकांना रस्ता सुरू ठेवण्यास कॉलनीतील नागरिकांनी विरोध केलेला आहे. बाहेरच्यांना सोसायटीचा रस्ता बंद ठेवण्यावर नागरिक ठाम आहेत. याच रस्त्यामुळे ड्रग्ज आणि हाणामारीच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला. तभी का अधिकारी क्या बोला, कॉलोनी बनने का पहले ही वो गेट होगा, मैं खोल देंगे। हाँ, CPW का अंदर क्या हो रहा है मेरे को मालूम है, आपको इज्जत से समझाया। सुनो, ये गरीब जाने वाला आने वाला तकलीफ मत दे। इसको मैं 3-4 दिन में स्टे लेके आता है, PM ऑफिस को मैं टोटली पेपर लिख के भेज दिया। मेरे को इमरजेंसी आने जाने का रास्ता चलने को चाहिए। उधर से कोई कायल हो गया, कोई तकलीफ हो गया, उठा के कहाँ लेके आएंगे? 2 व्हीलर नहीं जाना चाहिए, 4 व्हीलर नहीं जाना चाहिए, मानता हूँ, लेकिन तो आदमी आने जाने का रास्ता कैसा बंद कर सकता है? देखो ना, अभी क्या न्यूसेंस हो रहा है अपने क्या हो रहा है? के अंदर पूरे पार्क में लोग बैठे रहते हैं, हाँ? रात भर लोग बैठे रहते हैं पार्क के अंदर। लॉ एंड ऑर्डर संभालने वाला पुलिस को बताइए, करेंगे। इसके लिए रास्ता क्यों बंद करना है भाई?